नमस्कार मित्रांनो, नवीन एका व्हिडिओमध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत. तर सकाळचे जवळजवळ 8-8:30 चालते मित्रांनो. सकाळची आपली ज्वारी काढायची चालू झाली आहे. आता ज्वारीचं सीझन चालू झाले सगळीकडे, जिकडं तिकडे ज्वारी काढायला चालू झालत्या. तर सकाळी आपलं काढलंय, थोडीशी राहिली आहे तेवढी काढली की आज आपली ज्वारी पूर्ण काढायची होते. तर सकाळची वेळ आहे, जरा मस्तपैकी विहिरीला आपली चकाटमध्ये आंघोळ बिंघोळ झाली तर विहिरीला आलतो, म्हणजे व्हिडिओ चालू करा. तर बघा तुम्हाला विहिरीत पाणी किती दाखवतो. यंदा भरपूर पाऊस झाल्यामुळं नशिबानं पाणी बी भरपूर आहे बरं का, त्यामुळे काय टेन्शन नाही पाण्याचं. वर्षभर उन्हाळा पुरेल इतकं पाणी जनावराला हे ती आहे. तर तुम्हाला पाठीमागल्या कॅमेरानं दाखवतो आणि आपली ज्वारी बी किती राहिल्या काय राहिल्या दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, चॅनलवर नवीन आला असाल नक्की सबस्क्राईब करा. भरपूर दिवसानं व्हिडिओ टाकतोय तरी बी कोण चॅनलवर नवीन असतं सबस्क्राईब करा आणि ब्लॉग कंटिन्यू बघा. तर चला. तर ही बी ज्वारी आल्यावर का, हे आपली 2-2.5 एकरचा प्लॉट आहे. थोडासा दम आहे, हिरवी आहे, पण आपली तिकडली वरची घरची आपण थोडीशी आहे, म्हणजे ती 1 एकरचा प्लॉट ती काढायला आलाय. तर ही थोडीशी हिरवी आहे अजून. तर तुम्हाला विहिरीत पाणी किती दाखवतो बघा. तुम्हाला पाणी कसं दिसते माहीत नाही, पण हाय भरपूर पाणी आहे बऱ्यापैकी. जवळजवळ 2-2.5 परसच्या वरी पाणी आहे. तर हाय भरपूर. उन्हाळा यंदा पुरतोय, पाण्याचं काय टेन्शन नाही. तर इकडल्या साईडला दिवस आलाय वरी. तर चला तुम्हाला आपली ज्वारी किती राहिल्या काय राहिल्या दाखवतो. तर ब्लॉग कंटिन्यू बघा. तर आज 3-4 दिवस झालं बरं का ज्वारी काढतोय, पण आपल्याला काय कामामुळं व्हिडिओ बनवून टाकणं झालं नाही. आज 4था दिवस आहे. तर ज्वारी आपली थोडीशी कोपऱ्यात राहिली, एक अर्ध्या पट्ट्याच्या जवळजवळ. आता आंघोळ बिंघोळ मस्तपैकी चकाटमध्ये झाली. तर तवरनं आल्यानंतर आपलं काढू तर अर्धाच पाटा राहिलाय, नंतर आपली पूर्ण ज्वारी एकंदरीत झाली काढायची आहे का. तर आपलं 3-4 दिवस काढले, थोडीशी एवढी अर्ध्या पट राहिला. तर तवरनं आपण हे बी काढून घेऊ. तर वातावरण मित्रांनो दुपारून बदलाले बरं का, कारण आबाळ ही ती आले, पावसा पाण्याचे येऊ नये, पण कारण आले बिल तर कणसात ही ती मग परत माती ही जाते. तर इकडल्या साईडला इथून आपण 2-3 दिवस काढले, पण कामामुळं काय व्हिडिओ काढून टाकणं झालं नाही. तर इकडल्या साईडला आपल्या मका होत्या, मका बी टाकलं त्या गव्हाच्या रानात. आणि इथून तिकडं आपण काढले ज्वारी, घरच्या घरी काढले. आपण काय बाहेर असं कोणाला द्यायला करायला नाही. तर इथं गव्हाचं रान होतं आपलं, तुम्हाला तर माहीत आहे. तर इथं मका टाकलं त्या बारीक 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 वापरून आल्या त्या. तर इथून इकडे ज्वारी तर काढा झाल्या, थोडीशी राहिल्या तेवढं काढून घेतलं, म्हणजे आपली ज्वारीच झाली. फक्त ही एवढी झाली. तर तिकडं आजू हाय 2-2.5 एकर. बघू त्याचं आजू कसं नियोजन ठरतंय काय ठरतंय. तर पण काढू, बघू काय होईल ते होईल. तर असं द्या म्हणलं एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव. तर एखाद्या साईडला आपल्या मका येत्या आहे का, कसं काय आपल्या आपलं उन्हाळ्यात तेवढंच जनावरला खायला ते होते, कारण पाणी आहे भरपूर, त्यामुळं काय टेन्शन नाही. तर असं म्हणून एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव. व्हिडिओ आवडल्यास लाईक करा, कोण चॅनल नवीन सबस्क्राईब करा. आंबे बघा आपले भरपूर आंबा लागलाय आहे का. इकडल्या साईडला बी आहे, चांगले तयार झाले ते आंबे आता आहे का. अशा पद्धतीने गच्च झाड लकडून गेले, हा बऱ्यापैकी भरपूर. असं द्या म्हणजे एक छोटासा व्हिडिओ बनवून टाकाव, सांगाव ज्वारी आपली काढायची होत आली. तर भेटू नवीन एका व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.